उपासनेमध्ये बऱ्याच वेळेला विशेष करून बाबा बेलसरे म्हणायचे, म्हणजे सुरुवातच त्याची करायची, आनंदकोटी वगैरे काही की म्हणायचे नाही, म्हणायचे जानकी जीवन स्मरण जय जय राम, आणि एंड सुद्धा त्यांनीच करायचे. तर जानकी जीवन स्मरण जय जय राम याचा अर्थ काय? हा केवळ एका अवताराचा मुद्दा नाहीये. जानकी याचा अर्थ शक्ती. शक्ती कुणावर अवलंबून आहे? आता शक्तीचं पुराण चाललेलं आहे, शक्तीवर जग अवलंबून आहे असं आपण पाहतो, पण शक्ती पण त्याच्यावर अवलंबून आहे ज्याची ती आहे. आपल्या शरीरातनं शक्ती प्रकट होते, पण शक्ती आपली नाही, आपण शक्तीचा. पण रामराय परब्रह्म तत्व नावाची जी गोष्ट, म्हणजे आत्माराम नावाचा जो आहे, परब्रह्म तत्व नावाची गोष्ट आहे, विश्व निर्माण होण्यापूर्वी जी स्थिती होती, विसर्ग आणि सर्ग अशा दोन गोष्टी निर्माण होत असतात. सर्ग म्हणजे सूक्ष्म निर्मिती आणि विसर्ग म्हणजे प्रत्यक्षात मॅटरची निर्मिती. पंचमहाभूत, त्रिगुण आणि पंचमहाभूत, हे त्रिगुण आणि पंचमहाभूत निर्माण होण्यापूर्वीची जी परब्रह्म स्थिती आहे, या परब्रह्म स्थितीचा जर विचार केला तर त्याच्यातून काही निर्माण करायला शक्ती आवश्यक आहे ना. जसं पत्नी पतीला प्रसवते, पत्नी पतीचं बीज धारण करते आणि मुलीला जन्माला घालते, म्हणून पत्नी पतीला जन्मविते, म्हणून तिला जाया म्हणतात. जाया म्हणजे जन्मवणारी, म्हणजे ती त्याची पण आई आहे. मग परब्रह्म नावाची गोष्ट आहे कशावरनं कळलं? हा पुरुष आहे कुणामुळे कळलं? तर या स्त्रीमुळे कळलं, कारण तिनं बाळाला जन्म दिला ना. तसं विश्वरूपी बाळाला जिनं जन्म दिला तो कुणापासून दिला? तर परब्रह्मापासून. म्हणून परब्रह्म हे जिचं जीवन आहे, ती कुणाची आहे? परब्रह्माची आहे. परब्रह्माची शक्ती आहे. शिवशक्ती आपण शब्द वापरतो ना, शिव नावाचं तत्व आहे, त्याची ती शक्ती आहे, आणि शक्ती त्याची असल्यामुळं ते तिचं जीवन आहे, आणि तिला आपण म्हणतोय जानकी. आता इथे आणि त्या रामाचं स्मरण, जानकी जीवन स्मरण जय जय राम. केवढा मोठा प्रकल्प विचारायचा, विचार करा. आणि म्हणून अनेक फोटोमध्ये पत्नी म्हणजे शंकरांची पत्नी शंकरांच्या मांडीवर असं दाखवलं जातं, किंवा आपण ध्याये दाजानुबाहुं धृतशतधरुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता. त्यामुळे मांडीवर आहे म्हणजे काय? अहो, ज्यांना विषय दिसतो त्यांना वाटेल बघा राम सुद्धा पत्नीला मांडीवर घेतात. याचा अर्थ असा, ती त्याच्या शक्ती ही शक्तिनायकाच्या अधीन आहे, असा त्याचा अर्थ आहे. इथे गैरअर्थ धरतात, त्यांची बुद्धी दुरुस्त करायला लागली आहे, जशी गाडी दुरुस्त करायला येते, काय केवळ विकायला येते ती. 15 वर्ष झाली आता ती. कारण इतक्या पवित्र ठिकाणी ज्याला अपवित्र दिसत असेल त्यांनी स्वतःला दुरुस्त करायला पाहिजे, हे निर्विवादच आहे. बोलायचा भाव काय? म्हणून ती त्याच्या अधीन आहे हे दाखवाय करता विचार केलेला आहे पुराणकारांनी. त्या चित्रकाराला सांगितलं असं चित्र काढ. वेदांनी विचार केलाय, पुराणांनी विचार केलाय, शक्ती ही शक्तिनायकाच्या अधीन आहे, किंवा एकरूप आहेत दोघ जण. शिवशक्ती, काल आपण अभंग पाहिला तिथे शिवशक्तीचा हा विचार तत्वज्ञानी जाणती समर्थ म्हणाले. महापुरुषांना ते कळतं, आणि ती शक्ती आणि तो शिव. खरं दोन नाहीच आहे, हा विषय येणारच आहे, अजून 2-3 दिवसात येणारच आहे. तर असा अर्थ त्या जानकी जीवन स्मरण जय जय राम, म्हणजे त्या जानकी जीवन स्मरण मध्ये सगळं आलं, याच्यात काही शिल्लकच उरलं नाही. तुमच्या आमच्या शरीरात होणारी प्रकट होणारी शक्ती आणि तुमच्या आमच्या आतमध्ये असणारा आत्माराम, हे दोघेही आतच आहे. प्रकट होतो तो शक्ती रूपाने प्रकट होतो, अप्रकट होतो त्यावेळेला ती शक्ती रामरूप होते. अप्रकट प्रकट, अप्रकट प्रकट, हे सतत चालू आहे. आणि असा जानकी जीवन स्मरण जय जय रामचा अर्थ आहे असं अनेकांनी म्हटलेलं आहे. जय जय रघुवीर.